नमस्कार, स्वागत आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं आजच्या या विशेष लेक्चरमध्ये. आज आपण या लेक्चरमध्ये तलाठी भरतीमधील जे काही जुन्या क्वेश्चन पेपर आहेत या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपण करणार आहोत. आज मी 3 जुलै 2019 रोजी जो काही एक्झाम झाली होती, या एक्झाम मधील इंग्रजीचे जे काही प्रश्न आले होते या प्रश्नांचं मी विश्लेषण या ठिकाणी करणार आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत आहेत त्यांनी इंग्लिश ग्रामर माय मुसळे सर हा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचा प्रत्येक व्हिडिओ त्यांना पाहता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, ही माझी इंग्रजी विषयाची परिपूर्ण बॅच आहे. माझं ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी MPSC इंग्लिश अकॅडमी. हे तुम्ही ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून देखील ते डाउनलोड करू शकता. जे विद्यार्थी सरळ सेवांची तयारी करत आहात, त्याच्यामध्ये भूमी अभिलेख असेल, तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर पशुसंवर्धन किंवा इतर कुठल्याही ज्याला आपण म्हणूया की सरळ सेवा असतील, यांच्यासाठी अनिवार्य जो इंग्रजी विषय आहे याची परिपूर्ण तयारी ह्या कोर्समध्ये तुमची करून घेतली जाईल. तर तुर्तास तलाठी भरतीसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो काही कोर्स आहे फक्त आणि फक्त 549 रुपयांमध्ये मी अवेलेबल करून दिलेला आहे. तर हा जो काही कोर्स आहे याच्या संदर्भातली डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲपवर दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, किंवा सरळ ह्या नंबरवर, माझा नंबर आहे हा पर्सनल, ह्या नंबरवर तुम्ही कॉल जरी केला तरी तुम्हाला या कोर्स संदर्भात माहिती देईल. ठीक आहे. तर याचबरोबर आपलं हे माझं पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक पुस्तकाची गरज असते, लक्षात ठेवायचं. आपण ही तयारी करतो आहे सरळ सेवांची. त्या सरळ सेवांमध्ये जे काही प्रश्न येतात हे प्रश्न कुठं ना कुठं रिपीट झालेले असतात, कुठं ना कुठं काही नियमांवर आलेले असतात का ते नियम इथून मागच्या पेपर्स मध्ये आलेले. जर तुम्ही राज्यसेवा असेल, गट ब आहे, गट क आहे, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी, या सगळ्या क्वेश्चन पेपरचे जर जुने क्वेश्चन पेपर जर पाहिले, याचा जर सखोल व्यवस्थितपणे जर सिस्टमॅटिकली जर अभ्यास केला तर तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये प्रचंड फायदा होईल. त्यामुळे आपल्याला 25 पैकी 25 देखील या विषयामध्ये पाडता येतात, कारण हे सगळे जे काही प्रश्न आहेत तुमचे हे वन लाइनर असतात, त्यामुळे तुलनेने सोपे असतात. तर हे जे काही प्रश्न आहे यांना चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल. हे पुण्यामध्ये सर्वत्र अवेलेबल आहे. तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामधून हे पुस्तक अगदी अलगद परचेस करू शकता. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कुठेही कानाकोपऱ्यात जर हे पुस्तक जर कुणाला हवं असेल तर सिंपली ह्या नंबरवर मला मेसेज टाका किंवा कॉल करा. 8999670657 हा माझा पर्सनल नंबर आहे व्हॉट्सअपचा. या नंबरवर तुम्ही मेसेज जरी टाकला तरी 3 दिवसांमध्ये स्पीड पोस्टने हे पुस्तक तुमच्या घरी पाठवण्याची मी व्यवस्था करून देईन. चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. या ठिकाणी ह्या पेपरमध्ये 25 क्वेश्चन इंग्रजी विषयाचे होते. या प्रश्नांचं आपण आजच्या लेक्चरमध्ये विश्लेषण करणार आहोत. पाहायचं, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. पहिला जो प्रश्न आहे हा कंजंक्शन वर आलेला आहे. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हे सगळे वन लाइनर प्रश्न आहेत, त्यामुळे तुलनेने सोपे असतात, परंतु तरी पण याच्यामध्ये काहीतरी आचार्याने कॉम्प्लिकेशन असतात, त्यामुळे थोडं बारकाईने पाहावं लागेल. बघायचं, ही शुड डॉट डॉट वर्क हार्ड एव्हरी डे, डिसाइड नॉट टू जॉईन दॅट कंपनी. आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहे. वर्क हार्ड एव्हरी डे, एकतर त्या व्यक्तीला डेली स्वरूपामध्ये दररोज आचरण मेहनत घ्यायची आहे. दुसरं, डिसाइड नॉट टू जॉईन द कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला दिलं आहे की कंपनी जॉईन करायची नाही. म्हणजे या ठिकाणी आयदर ऑर आहे. तुम्ही पहा, एकतर तुम्हाला मेहनत घ्यायची किंवा कंपनी जॉईन करायची नाही. या ठिकाणी आयदर धिस ऑर दॅट असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी सो नंतर हॉट येत नाहीये, इफ सो येत नाहीये, आयदर ऑर अशी रचना आहे, ऑल्सो देन रचना नाही. त्यामुळे वाक्य बरोबर बसतं. ही शुड आयदर वर्क हार्ड एव्हरी डे ऑर डिसाइड नॉट टू जॉईन दी कंपनी. या ठिकाणी आयदर ऑरचा वापर होतो, एकतर हे किंवा ते. दोघांपैकी ज्यावेळेस आपल्याला चॉईस असते, प्रिफरन्स असतो, त्या ठिकाणी आपण आयदर ऑरची रचना वापरत असतो. कॉन्टॅक्ट प्रमाणे पर्याय क्रमांक 3 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट क्रियापदाचं रूप वापरायचं आहे मित्रांनो. बघायचं, डोंट स्किप ब्रेकफास्ट. या ठिकाणी तुम्हाला दिलेले जो ब्रेकफास्ट आहे हा स्किप करू नका, म्हणजे घ्यायचं बंद करू नका. का घ्यायचं नाही, का अशा स्किप करायचं नाही? बिकॉज इट कोणासाठी आलेलं आहे? ब्रेकफास्ट साठी आलेलं आहे. इट डॉट डॉट द एनर्जी युअर डे आफ्टर अ लॉंग नाईट. बराच वेळ तुम्ही रात्रीचा आराम केलेला असता, पूर्ण नाईटच्या नंतर आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी ब्रेकफास्ट गरजेचा असतो. सो डोंट स्किप ब्रेकफास्ट बिकॉज
इट प्रोव्हाइड्स, हे जनरल ट्रूथ आहे मित्रांनो, की आपण रात्रभर ज्यावेळेस आराम करतो आपली बॉडी पूर्णपणे अशी रिलॅक्स झालेली असते. आपल्या शरीरात आपण जे रात्री अन्न खाल्लेलं असतं हे पूर्णपणे पचन झालेलं असतं, एम्प्टी पोट असतं त्यावेळेस. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला ब्रेकफास्ट खूप महत्वाचा असतो मॉर्निंगला. त्यामुळे हे जनरल ट्रूथ आहे असं म्हणायला हरकत नाही. सायंटिफिक फॅक्ट नाही म्हणतात, पण जनरली ट्रूथ आहे, बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे साध्या वर्तमान काळामध्ये घ्यायचं, म्हणून याच्यानंतर येणारं क्रियापद हे मूळ रूपात येणार आहे. या ठिकाणी बघा, एका ठिकाणी दिलं प्रोव्हाइड्स, एका ठिकाणी दिलं इज प्रोव्हाइडिंग. हे चालू वर्तमान काळ नको, या ठिकाणी प्रोव्हाइडेड भूतकाळ नको आहे आणि हॅज प्रोव्हाइडेड पूर्ण वर्तमान काळ नको आहे. जर एखादी घटना जर खरीच असेल, रिअल असेल, लक्षात ठेवा ती साध्या वर्तमान काळात मांडतो. आपण टेन्स मध्ये देखील हा नियम पाहिलेला आहे. डोंट स्किप ब्रेकफास्ट बिकॉज इट प्रोव्हाइड्स, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इट प्रोव्हाइड्स द एनर्जी, कारण ब्रेकफास्ट आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो टू स्टार्ट युअर डे आफ्टर अ लॉंग नाईट. म्हणजे लॉंग नाईटच्या नंतर तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा अतिशय गरजेचा असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. उरलेल्या 3 काळांमध्ये या ठिकाणी क्रियापद चुकीची वापरल्यामुळे ती रचना बसत नाही. आलं लक्षात? नेक्स्ट बघायचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिंपल सेंटेन्स. खूप छान प्रश्न विचारलाय मित्रांनो. पाहायचं आता, सिंपल सेंटेन्स नाही असं वाक्य ओळखायचे. मग आता तुम्हाला सिंपल सेंटेन्स म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहित पाहिजे. सिंपल सेंटेन्स म्हणजे एक मेन क्लॉज असतो ज्याच्यामध्ये स्वतःचा कर्ता असतो आणि एक फायनाइट वर्ब असतं. लक्षात ठेवायचं, सिंपल सेंटेन्स मध्ये एकच फायनाइट वर्ब असतं आणि एकच सब्जेक्ट असतो. आलं लक्षात? त्यामुळे जर वाक्यात एकापेक्षा जास्त फायनाइट वर्ब असतील तर ते सिंपल सेंटेन्स राहत नाही. मग आता पाहायचंय, आय लेफ्ट फॉर द स्टेशन ॲट 9:30 AM. या वाक्यामध्ये लिव्हचा भूतकाळ लेफ्ट हे एकच फायनाइट वर्ब आलेला आहे, एकच सब्जेक्ट आलेला आहे, हे सिंपल सेंटेन्स आहे. दुसरं, ऑन रिचिंग द स्टेशन ही फ्रेज आलेली, त्यामुळे मेन क्लॉज सोबत तुम्हाला फ्रेज देखील वापरता येते, फक्त क्लॉज नको आहे. दुसरा सबऑर्डिनेट मेन वगैरे. आय फाउंड, व्हॉट डिड आय फाइंड, उत्तर मिळतं दॅट द ट्रेन वॉज लेट बाय 2 hours. या ठिकाणी आय फाउंड हा झाला तुमचा एक मेन क्लॉज आणि दॅट पासून सुरू झालेला हा झाला तुमचा दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. त्यामुळे या वाक्यामध्ये एक मेन आहे आणि एक सबऑर्डिनेट आहे. निश्चित हे सिंपल सेंटेन्स नाही, लक्षात ठेवायचं. तुम्हाला आता सांगितलेलं आहे सिंपल सेंटेन्स मध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाइट वर्ब असतं. या वाक्यामध्ये आय हा देखील कर्ता आहे आणि द ट्रेन हा देखील एक कर्ता आहे. दोन कर्ते सिंपल सेंटेन्स मध्ये नसतात, त्यामुळे हे सिंपल नाही. आता जे नाही त्यालाच उत्तरात घ्यायचंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला तुम्ही मार्क करू शकता. बघायचं, देअर वॉज अन अनाउन्समेंट फॉर द डिले इन द ट्रेन. देअर ऑज हे एकच या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे, त्यामुळे हे फायनाइट वर्ब असल्यामुळे म्हणजे जनरली सहाय्यकारी क्रियापद आहे, वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं कार्य करतं. द डिले म्हणजे अशा उशीर, हे शब्द नाऊन आहे, लक्षात ठेवायचं, कारण आर्टिकल हे नामाच्या आधीच येत असतं. अनाउन्समेंट हा देखील नाऊन आहे. एकच क्रियापद एकच करता, हे झालं तुमचं सिंपल सेंटेन्स. आणि ऑल पॅसेंजर्स वर अपसेट, या ठिकाणी ऑल पॅसेंजर्स हा एक सब्जेक्ट झाला, वर अपसेट हे तुमचं फायनाइट वर्ब झालेलं आहे. म्हणजे हे वाक्य देखील सिंपल सेंटेन्स आहे. आता आपल्याला विचारलं जे सिंपल नाही असं विचारलं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा, कारण 1, 3 आणि 4 हे ऑलरेडी सिंपल आहे. नेक्स्ट पाहायचं, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. व्यवस्थित पाहायचंय. आता तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, अंजू डॉट डॉट क्लासिकल म्युझिक. अंजू क्लासिकल म्युझिक शिकते केव्हापासून, सिन्स शी वॉज 6 years old. जेव्हा ती 6 वर्षाची होते तेव्हापासून ती आशयनं शिकते आहे. आता लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यामध्ये सिन्स आणि फॉर आलेले असतात हे वाक्य वर्तमान काळातलं असतात. पैकी सिन्स हा वर्तमान काळामध्ये येत असतो, मोर ॲक्युरेट. आलं लक्षात? सिन्स न या ठिकाणी पॉइंट ऑफ टाइम दिलेले, जेव्हा ती 6 वर्षाची होते तेव्हापासून ती खेळते आहे, किंवा ती क्लासिकल म्युझिक आशयनं यूज करते आहे. म्हणजे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. त्यामुळे लर्न्स हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सिन्स फॉर येत नाहीये. हॅज लर्निंग अशी रचनाच नसते. डीड लर्न अशी रचना नसते, कारण डीडच्या नंतर क्रियापद मूळ रूपात येतं, बरोबर आहे की नाही. पण वाक्याच्या अर्थाप्रमाणे चुकीचं आहे, कारण साध्या भूतकाळात देखील रचना येत नाही, एकच राहतं हॅज बीन लर्निंग, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. वाक्य बनतं आहे अंजू हॅज बीन लर्निंग
क्लासिकल म्युझिक सिन्स यू वॉज 6 years ओल्ड. ती 6 वर्षाची होती तेव्हापासून ती अशा रीतीनं क्लासिकल म्युझिक शिकत आलेली आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सिन्स आणि फॉर हे प्रिपोजिशन वापरू शकतात. पैकी सिन्स आलेला आहे. हेच वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पाहायचं आता. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट कंजंक्शन वापरायचे. द पेशंट हॅड टू वेट फॉर अ लॉंग टाइम. वाक्य काय दिलेलं आहे? द पेशंट हॅड टू वेट फॉर अ लॉंग टाइम. पेशंटला बराच वेळ वाट पाहावी लागली. व्हाय? का पाहावी लागली? उत्तर या ठिकाणी दिलेले बघायचं. बिकॉज द डॉक्टर केम लेट. कारण डॉक्टर उशीर आले त्याच्यामुळे पेशंटला बराच काळ वाट पाहावी लागली. बराच काळ वाट पाहावी लागणे याचं कारण पुढे दिलेलं आहे. बिकॉज द डॉक्टर केम लेट. त्यामुळे वाक्यामध्ये बिकॉज हा शब्द अप्रोप्रिएट बसतो. कारण हा जो काही क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणूया. याची सुरुवात बिकॉज या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन झालेली आहे. कारण बिकॉज हा रिझन सांगण्याचं काम करतो. उरलेले 3 चुकीचे आहेत कॉन्टेक्स्ट प्रमाणे. नेक्स्ट, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द सेंटेन्स गिवन. आता आपल्याला या ठिकाणी अप्रोप्रिएट सफिक्स वापरायचे. तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे. जे रूट वर्ड असतं, रूट वर्डच्या नंतर ज्यावेळेस आपण एखादा प्रत्यय जोडतो त्याला सफिक्स असं म्हणायचं. अगोदर जो उपसर्ग जोडतो त्याला प्रिफिक्स असं म्हणायचं. तर आपल्याला सफिक्स सांगितलेले. सी वॉज एक्स्ट्रीमली, या ठिकाणी क्रिएटफुल नाही होत कधी, क्रिएशन पण होत नाही, एकच राहतं तुमचं क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह हा शब्द तुमचा बरोबर आहे. क्रिएटिव्ह म्हणजेच काय? की त्याच्यामध्ये अशांना काहीतरी क्रिएटिव्ह फॅकल्टी आहे, काहीतरी नवीन ती बनवू शकते. सी वॉज एक्स्ट्रीमली क्रिएटिव्ह अँड कुड मेक डिलाइटफुल थिंग्स आउट ऑफ वेस्ट मटेरियल. जे काही वेस्ट मटेरियल आहे, वाया गेलेले जे काही पदार्थ मटेरियल आहे त्यांच्यापासून खूप छान वस्तू ती अशांना बनवते आहे. त्यामुळे डिलाइटफुल हा या ठिकाणी प्रेफिक्स तुम्हाला सफिक्स तुम्हाला वाक्यामध्ये जोडायचा. आणि द क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह अशा प्रकारे शब्द घ्यायचा आहे. CREATIVE. ईचा लोप होतून आय होत आहे आणि पुढे व्ही जोडायचा. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचं. क्रिएटिव्हली होणार नाही, ऍडव्हर्ब नको आहे या ठिकाणी. त्यामुळे क्रिएटिव्ह आणि डिलाइटफुल हे 2 शब्द बरोबर बसतायत अर्थाप्रमाणे. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या शब्दाला आपल्याला प्रिफिक्स जोडायचं असतं, सफिक्स जोडायचा असतो, तो शब्द वाक्यात काय फंक्शन करतो ते पाहत चला. तर ह्या ठिकाणी तुम्हाला आय, व्ही आणि फुल हे दोनही ज्याला आपण म्हणूया की एक क्रिएटिव्ह लक्षात ठेवायचं. एक ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, दुसरा पण ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. ऍडजेक्टिव्ह सफिक्स तुम्हाला या ठिकाणी वापरून दिलेले आहेत. व्यवस्थित बघायचं. नाउन सफिक्स कुठले, ऍडजेक्टिव्ह सफिक्स कुठले, व्हर्ब सफिक्स कुठले, ऍडव्हर्ब सफिक्स कुठले. तर त्याप्रमाणे आपल्याला वापरायचा जो शब्द आहे तो कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचचा आहे याच्यावरून अप्रोप्रिएट तुम्ही सफिक्स निवडू शकता अर्थाप्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आता. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला सलग दुसरं वाक्य या ठिकाणी सफिक्स वरच आलेलं आहे. बी माइंडलेस होणार नाही. बी माइंड डॉट डॉट ऑफ द स्टीप स्टेप्स अँड क्लाइंब डाऊन स्लोली और यू माइट मिस युअर फुटिंग अँड फॉल. म्हणजे थोडक्यात एक सिच्युएशन बघायचे. ह्या स्टेप्स अशा स्टेप्स असणार आहेत जनरली आणि त्या खूप उताराच्या आहेत. कशा आहेत ह्या? उताराच्या आहेत. म्हणून सांगितलेलं आहे माइंडलेस होणार नाही अर्थाप्रमाणे. तुम्हाला खूप काळजीपूर्वकपणे त्या जास्त उताराच्या जे काही पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्या बाबतीत सावधान राहायला पाहिजे. सावधान राहायला पाहिजे. त्यामुळे माइंड फुल होणार आहे. काय होणार आहे या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये? माइंडफुल. माइंडफुलचा अर्थ काय होतो? सावधान. माइंडफुलचा अर्थ होतो असेल जागरूक. बी माइंडफुल म्हणजे जागरूक राहा. कशा बाबतीत? ऑफ द स्टीप स्टेप्स. स्टीप म्हणजे अगदी सरळ उतार असणे. उताराच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांच्या बाबतीत थोडं सावध राहा. अँड क्लाइंब डाऊन स्लोली आणि हळूहळू खालच्या दिशेने उतरा. ऑर नाहीतर काय होणार आहे? यू माइट मिस युअर फुटिंग अँड फॉल. आणि याच्यामुळे नाहीतर काय होणार आहे? जर लक्ष नाही दिलं तर तुझा पाय अशानं घसरेल आणि तुम्ही पडू शकता. त्यामुळे या अर्थाप्रमाणे माइंडफुल हा सफिक्स बरोबर या ठिकाणी जमतोय वाक्याला. फुल लक्षात ठेवायचं. माइंडिंग होत नाहीये, माइंड मेंट हा शब्द नाहीये. त्यामुळे एकच पर्याय राहतो, पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? नेक्स्ट बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ नाउन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएटली नाउन तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचे.
पहिलं पाहायचं, टॉईज होल्ड ग्रेट अट्रॅक्शन टू चिल्ड्रन. सगळं सोपं आहे. अट्रॅक्शन टू चिल्ड्रन, लहान मुलांना टॉईज म्हणजे भांडी असतील, खेळण्यांविषयी वेगळंच अट्रॅक्शन असतं. आणि आपल्याला स्पष्टपणे नाऊन वापरायचंय. फाउंडनेस होणार नाही, अट्रॅक्टिव्हनेस होणार नाही, अट्रॅक्टेबल नाही, एकटंच राहतं अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण. लहान मुलांमध्ये खेळण्यांविषयी आकर्षण असतं, त्यामुळे अट्रॅक्शन हा शब्द बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स. आता हा खूप सोपा आहे मित्रांनो. सी डान्सेस ब्युटिफुली वाक्य दिलेलं आहे. तुमच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीये, त्यामुळे क्रियापदाच्या रूपानुसार डू किंवा डज आपल्याला घ्यायचे, कारण वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. दुसरं, वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह करायचा. निगेटिव्ह करताना जे सहाय्यकारी क्रियापद आहे आता आलेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला इथं क्रियापदाच्या रूपावरून डज घ्यायचंय. डजला निगेटिव्ह जोडा, डझंट होतंय आणि पर्सनल प्रोनाउन जोडून द्या. डझंट सी असा पर्सन म्हणजे क्वेश्चन टॅग बरोबर या ठिकाणी जमतोय. साध्या वर्तमान काळात असल्यामुळे डिडंट चालणार नाहीये, डज चालणार नाहीये, कारण मूळ वाक्य जे आहे पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. डीड चालणार नाही, कारण डीड भूतकाळात घेतो, क्रियापद हे वर्तमान काळात. एकच राहिला डझंट सी. आलं लक्षात. नेक्स्ट बघायचं, चूज अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये योग्य उपपद वापरायचे. सनसेट ओव्हर सी लुक्ड ब्युटिफुल फ्रॉम सी शोर. आता या ठिकाणी तुम्हाला सनसेट विषयी विचारलेले. आता हा जनरल डेफिनेट आहे, म्हणून या ठिकाणी द आर्टिकल घ्यायचे. द सनसेट लक्षात ठेवायचं. काय? द सनसेट ओव्हर द सी लुक्ड ब्युटिफुल फ्रॉम द सी शोर. द सी शोर, सी शोर म्हणजे आपण म्हणूया समुद्र किनाऱ्यावरून जे काही सनसेट आहे हा अगदी ब्युटिफुल दिसतो आहे. दोनही ठिकाणी तुम्हाला द वापरायचे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ला मार्क कर, कारण डेफिनेट गोष्टींचा उल्लेख आहे. नेक्स्ट, चूज द अप्रोप्रिएट नाउन फॉर्म ऑफ द नाउन फॉर्म टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. आता आपल्याला अप्रोप्रिएट नाउनचा फॉर्म वापरायचा आहे. लक्षात ठेवायचं, बोथ आपण किती जणांसाठी वापरतो? दोघांसाठी. म्हणजे निश्चित प्लुरल असलं पाहिजे. बोथ माय डॉट डॉट लिव्ह इन लंडन. आता जे नाम दिलेलं आहे, पहिली गोष्ट ही सगळी जी नाम आहे हे कंपाऊंड नाउन आहे. कुठलं नाउन आहे? कंपाऊंड नाउन आहे. ज्यावेळेस कंपाऊंड नाउन तुमच्या वाक्यामध्ये येतं, त्याचं अनेक वचन करताना या कंपाऊंड नाउन मधला जो मुख्य शब्द असतो त्या मुख्य हेड नामाला यस किंवा यस प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन करायचं. सन इन लॉज असं कधी होणार नाही, त्यामुळे हा चुकीचा दिलेला आहे. तर वाक्यामध्ये हेड वर्ड आहे सन, याला यस जोडायचा आहे. सन्स इन लॉ ही रचना बरोबर येतं, पण पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सन्स इन लॉज दोन्ही शब्दांना यस जोडायचं नाहीये, फक्त हेड वर्डला जोडायचं. या ठिकाणी जोडलेलाच नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक फक्त 2 बरोबर आहे. मग कंपाऊंड नाउनचं अनेक वचन कसं होतं ते सुद्धा पाहून घ्या, लक्षात येतं तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली, व्यवस्थित बघायचं. सन इन लॉ एक वचन आहे, सन्स इन लॉ अनेक वचन आहे. फादर इन लॉ, फादर्स इन लॉ, ब्रदर इन लॉ, ब्रदर्स इन लॉ, डॉटर इन लॉ, डॉटर्स इन लॉ आणि मदर इन लॉ, मदर्स इन लॉ. म्हणजे जे हेड वर्ड आहेत, मुख्य शब्द नाऊन आहे, त्यांना यस जोडून अनेक वचनी रूप करायची. स्टेप सन, याच्यामध्ये सन हा शब्द मोर ॲक्वम, ज्याला आपण म्हणूया की डॉमिनंट आहे, महत्वाचा आहे, त्याला यस जोडायचा. स्टेप सन्स मुख्य नामाला. स्टेप डॉटर, स्टेप डॉटर्स. मेड सर्वंट, सर्वंट शब्द महत्वाचा आहे, त्याला मेड सर्वंट्स करा. पासर बाय मध्ये पासर शब्द महत्वाचा आहे, पासर्स बाय करायचा, हा एक्सेप्शन आहे. स्टेप मदर, स्टेप मदर्स आणि लुकर ऑन, लुकर्स ऑन. अशा प्रकारे तुम्हाला कंपाऊंड नाउनची अनेक वचन रूप करता येतात. अर्थाप्रमाणे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट बघायचं आहे तुम्हाला, चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिव्हन सेंटेन्स. वी वर ॲट द सलगजंग म्युझियम डॉट डॉट द एंटायर डे. आता या ठिकाणी तुम्हाला अर्थाप्रमाणे काय घ्यायचं आहे? मी अशा रीतीने कुठं होतो? त्या म्युझियमला होतो. फॉर द एंटायर डे, पूर्ण दिवसभर. फॉर हा प्रिपोजिशन या ठिकाणी अप्रोप्रिएट बसतोय, लक्षात ठेवायचं. फॉर द एंटायर डे, फक्त पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. नेक्स्ट बघायचं, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल्ड इन द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएट शब्द या ठिकाणी तुम्हाला वाक्यात वापरायचे. ही वॉज डॉट डॉट फॉर द पोस्ट. या ठिकाणी तुम्हाला कळतो तो पोस्ट साठी एक तर पात्र असेल किंवा पात्र नसेल. बट हिज रायटिंग ऑज, हँड रायटिंग ऑज डॉट डॉट.
आता इलेजिबल स्पेलिंग बघायचं, ELIGIBLE, ELIGIBLE. एलिजिबलचा अर्थ होतो पात्र किंवा लायक, एखादं कार्य एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही योग्य आहात, सुटेबल आहात कॅन्डिडेट. त्यामुळे एलिजिबल या ठिकाणी अप्रोप्रिएट बसतोय, लक्षात ठेवायचं. बघायचं बट हिज हँडरायटिंग वॉज डॉट डॉट, त्याची हँडरायटिंग कशी नव्हती, बट हा म्हणजे परंतु, निश्चित हा निगेटिव्ह झालेला आहे. आता तो अशा पात्र कॅन्डिडेट होता पोस्टसाठी, परंतु त्याची हँडरायटिंग सुटेबल नव्हती, चांगली नव्हती, वाचनास योग्य नव्हती. अशा अर्थाने एकच शब्द राहतो इलेजिबल, ILLEGIBLE, इलेजिबल. इलेजिबलचा अर्थ होतोय हँडरायटिंग दॅट इज डिफिकल्ट टू रीड, वाचनास अवघड किंवा अशक्य अशी रायटिंग, लिखाण. याप्रमाणे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर बसतोय. इलेजिबल आणि इलेजिबल लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी IL आहे, हा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे अप्रोप्रिएट शब्द वापरा. नेक्स्ट बघायचं आता, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. मी तुम्हाला कालही सांगितलंय, एवढ्या 2-3 दिवसामध्ये मी डिटर्मिनरवर एक स्वतंत्र लेक्चर घेतो. तुम्हाला जेवढे डिटर्मिनर आहेत वाक्य इंग्लिश ग्रामर बेस सगळे तुम्हाला समजून जातील. व्हॉट वुड यू लाईक टू ईट, तुला काय खाण्याची इच्छा आहे, काय आवडेल तुला खायला, डॉट डॉट एनिथिंग यू वुड, बरोबर, एनिथिंग वुड यू डू. या ठिकाणी काहीतरी एखादा शब्द प्रश्नपत्रिकेत मिस झालेला आहे. अर्थाप्रमाणे एक आपण म्हणू शकतो जे काय तू बनवल ते, असा अर्थ म्हणू शकतो. त्यामुळे जे मागवल ते, जे तुला आवडेल ते असं आपलं म्हणायला हरकत नाही. अर्थाप्रमाणे एकच राहतो एनिथिंग वुड यू, जे तू मागवशील, जे तुला आवडेल तेच मला खायला आवडेल. एनिथिंग वुड यू, या ठिकाणी एनिथिंग असे शब्द आहेत. लिटल थिंग होत नाहीये, मेनी थिंग होणार नाहीये, नो थिंग पण होणार नाही, एकच राहिला एनिथिंग. त्यामुळे या ठिकाणी एनी हा डिटर्मिनर अप्रोप्रिएट बसतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. वाक्यामध्ये जे हायलाइट केलेली इडियम आहे तिचा तुम्हाला अप्रोप्रिएट मिनिंग शोधायचा आहे. शी गेव मी अ कपल ऑफ एक्स्ट्रा थिंग्स, त्यानं मला काही एक्स्ट्रा थिंग्स दिल्या, काही अनेक ज्याला आपण अधिकच्या गोष्टी दिल्या. टू डू, टू कीप मी ऑन माय टोज. कीप मी ऑन माय टोज नावाची इडियम आहे, तिचा मिनिंग खाली बॉक्स मध्ये दिलाय बघायचं. कीप समबडी ऑन देअर टोज, इट मीन्स टू फोर्स समवन टू स्टे ऍक्टिव्ह, अलर्ट और फोकस ऑन समथिंग. सतत तुम्ही एखाद्या कार्यामध्ये गुंतून राहा, यासाठी तुम्हाला अशाने काहीतरी अजून जबाबदारीचं काम दिलं जातं, बरोबर आहे. मग त्याच्या मजबुरीमुळे दिलं जाईल, पण एखाद्याला एखाद्या कार्यामध्ये गुंतवून ठेवणे अशा अर्थाने. तो कीप वन डिस्ट्रॅक्ट अबाउट देअर फीट, इथं पायाचा याचा काही संबंध नाही, पहिला गेला. कीप वन्स फीट, फिट अँड फाईन, इथं पाय चांगलं ठेवणे वगैरे असा पण अर्थ होत नाही. कीप वन स्टँडिंग फॉर लॉंग आवर्स, बराच वेळ उभा राहणे हा पण अर्थ येत नाही, एकच राहिला. कीप वन रेडी फॉर एनी इव्हेंच्युअलिटी, जे काही कार्य असेल हे कार्य करण्यासाठी रेडी ठेवणं, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर बसत आहे. नेक्स्ट बघायचं आता, चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल द 3 वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. तीनही शब्दांचं स्पेलिंग बरोबर आहे असा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी बघायचं CRADEL, क्रॅडेल, याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. स्पेलिंग ॲक्युरेट काय पाहिजे होतं, CRADLE, क्रॅडेल. या ठिकाणी तुमचं जे काही उत्तर आहे या ठिकाणी निघतंय बघायचं. असेंबल, ASE नको आहे, ASS पाहिजे होता. ASSEMBLE, असेंबल म्हणजे एकत्रित जमणे. आणि डोअरबेल हा स्पेलिंग चुकलेला आहे बेलचं, DOORBELL, लक्षात ठेवायचं. बेलचं स्पेलिंग आहे BELL. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये तीनही शब्द बरोबर दिलेले आहेत, आले लक्षात. नेक्स्ट बघायचं, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह वाक्यामध्ये वापरायचे मित्रांनो. धिस बॉय इज, एका मुलाचा उल्लेख केलेला आहे, हा मुलगा जो आहे हा डॉट डॉट दॅट वन इन धिस स्टडीज. दॅट वन आणि धिस बॉय, एका मुलाची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर केलेली आहे. आता ज्यावेळेस एकाची दुसऱ्या बरोबर डायरेक्ट कंपॅरिझन होते त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरायची. तर वाक्य देखील कंपॅरेटिव्ह डिग्रीचं असलं पाहिजे, म्हणजे वाक्यातलं जे विशेषण आहे हे कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये घ्यायचं. गुड हा पॉझिटिव्ह डिग्रीत येतो, त्यामुळे याचं तुलना होणार नाहीये. गुडचं गुडर कधीच होणार नाही. गुड, बेटर, बेस्ट अशी रचना आहे.
गुडर हा चुकीचा शब्द प्रयोग केल्यामुळे दुसरा पर्याय चुकला. बेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीत येतो, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री पाहिजे, कारण एका मुलाची अन्य मुलाबरोबर तुलना केलेली आहे. त्यामुळे एकच राहिलं बेटर दॅन. धिस बॉय इज बेटर दॅन वन इन हिज स्टडीज असा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मोडाल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट मोडाल ऑक्झिलरी वापरायचे. बघायचा, यू डॉट डॉट कन्सल्ट अ फिजिशियन टुमॉरो विदाउट फर्दर डिले. कुठल्याही प्रकारचा उशीर न करता तो अशांना फिजिशियनची, डॉक्टरची भेट घ्यायला पाहिजे, त्याच्याकडनं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ज्यावेळी तुमच्याकडे नेसेसिटी असतं, कंपल्शन असा वाक्यातून उल्लेख होतो. इथं स्पष्ट दिलेला आहे, तुला उद्याच डॉक्टरला कन्सल्ट करायचं आहे, फिजिशियनशी कन्सल्ट करायचं आहे, विदाउट फर्दर डिले, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. इट मीन्स समथिंग मॅन्डेटरी फॉर यू टू डू समथिंग. ज्यावेळेस कंपल्शन, नेसेसिटी व्यक्त होते, त्यावेळेस तुम्हाला वाक्यामध्ये मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वापरायचे. म्हणजे वाक्य होतंय, यू मस्ट कन्सल्ट द फिजिशियन टुमॉरो विदाउट फर्दर डिले. वाक्यामध्ये मस्ट हा कंपल्शन साठी येतो आहे. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करायचा या ठिकाणी, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघायचं, चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी प्रेपोजिशनल फ्रेज तुम्हाला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट वापरायचे आहे. समीर पास द एक्झाम डॉट डॉट हार्ड वर्क. या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट फ्रेज वापरायची आहे. ऑन डेंट ऑफ अशी फ्रेज नाहीये, इन डेंट ऑफ अशी फ्रेज नाहीये, बाय डिडंट इन अशी पण फ्रेज नाहीये, एकच राहिला बाय डेंट ऑफ. ही फ्रेज बरोबर आहे, इडियम आहे. बाय डेंट ऑफ इट मीन्स बाय मीन्स ऑफ, च्या सहाय्यानं. समीर पास द एक्झाम बाय डेंट ऑफ हार्ड वर्क. त्यांनी मेहनत घेतली, त्याच्या मेहनतीच्या सहाय्यानं तो पास झाला. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क असलेला पर्याय निवडायचं. बघायचं, द डेंटिस्ट सेड. आता एका व्यक्तीच्या तोंडचं बोलणं ज्यावेळेस आपण आहे अशा शब्दांमध्ये मांडतो, ती पहिली गोष्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं आणि या रिपोर्टिंग व्हर्ब जो आहे त्याच्या अगोदर स्वल्पविराम द्यायचा. द डेंटिस्ट सेड कॉमा दिलेला आहे. आय फील यू हॅव निग्लेक्टेड माय ऍडवाइस. पुढे एक्सक्लामेटरी मार्क चुकीच्या पद्धतीने दिलेले. काहीच गरज नाही, जर फुल स्टॉप दिला असता तरी चाललं असतं किंवा नसता दिला तरी चाललं असतं. सो गो अँड सी समवन एल्स. बरोबर आहे. सो गो अँड सी समवन एल्स. अपॉस्ट्रॉफ मार्क कंप्लीट केलेला आहे, पण या ठिकाणी अनावश्यकरित्या एक्सक्लामेटरी मार्क वापरल्यामुळे तुमचा पहिला पर्याय काय झालेला आहे, चुकलेला आहे. दुसरं बघायचं, द डेंटिस्ट सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे. आय फील यू हॅव निग्लेक्टेड कॉमा माय ऍडवाइस, सो गो अँड सी समवन एल्स. कुठेतरी अर्थ या ठिकाणी मॅच होत नाहीये. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 देखील या ठिकाणी काय झालेला आहे, तुमचा चुकलेला आहे. पुढे बघायचं, द डेंटिस्ट सेड स्वल्पविराम दिलाय, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे. आय फील यू हॅव निग्लेक्टेड माय ऍडवाइस, सो गो अँड सी समवन एल्स. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, अनावश्यकरित्या अपॉस्ट्रॉफी मार्क इंट्रोगेटिव्ह मार्क दिलेले. इथं वाक्य एंडच झालेलं नाहीये पहिली गोष्ट, त्यामुळे इंट्रोगेटिव्ह मार्क चुकीचा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील चुकला. आता एकच राहिला चौथा, द डेंटिस्ट सेड कॉमा या ठिकाणी स्वल्पविराम राहिलेला आहे, लक्षात ठेवायचं. द डेंटिस्ट सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे. आय फील यू हॅव निग्लेक्टेड माय ऍडवाइस, सो गो अँड सी समवन एल्स. ही रचना बरोबर आहे. वाक्य एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं आहे असं लिहायचं, त्याच्या शेवटी आपलं अवतरण चिन्ह कंप्लीट करून पूर्णविराम द्यायचं. हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं आहे आणि ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 ला मार्क करायचं आहे. नेक्स्ट बघायचं आहे, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता वाक्यामध्ये आपल्याला योग्य उपपद वापरायचे. द वॉरियर इन हिम सरपासेस. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे प्रीचर इन हिम. त्याच्यामधील जो काही योद्धा आहे त्यानं अशा रीतीनं त्याच्यामधील शिक्षकाला, प्रीचरला, बरोबर आहे, त्याला काय केलेलं आहे, अशा रीतीनं सरपास केलेला आहे, म्हणजे त्याच्यावर आधिक्य अधिराज्य मिळवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी द वॉरियर आणि द प्रीचर अशी रचना पाहिजे. दोन्ही ठिकाणी द घ्या, त्यामुळे या ठिकाणी द आर्टिकल घ्यायचे. द वॉरियर इन हिम सरपास्ड द प्रीचर इन हिम. हाऊएव्हर, बीइंग
द वॉरियर, या ठिकाणी द आल्यामुळे तोच घ्यायचा. बिंग द वॉरियर वॉज नो इझियर दॅन बिंग द प्रीचर. अशाने द प्रीचर पाहिजे होतं. या ठिकाणी एकही तसा पर्याय नाहीये, त्यामुळे आपण ए प्रीचर म्हणायला देखील हरकत नाहीये. बिंग अ प्रीचर, त्यामुळे या ठिकाणी ए द आणि द आणि ए अशी रचना बरोबर येते. पर्याय क्रमांक 3 ला या ठिकाणी तुम्हाला मार्क करायचे. नेक्स्ट बघायचं, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह तुम्हाला वापरून द्यायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी बघायचंय दॅट डॉट डॉट चाइल्ड इन स्कूल वॉज ऑलवेज अ ट्रबल मेकर. आता तो मुलगा आहे म्हणजे आता नामाच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलेले. क्वारलसम, क्वारल्ड, क्वारलिंग आणि क्विट. क्विट म्हणजे शांत, या ठिकाणी अर्थप्रमाणे होणार नाहीये. तो ट्रबल मेकर कसा होईल मग? क्वारलिंग नाही होणार, क्वारल्ड नाही होणार, एकच राहिला क्वारलसम. क्वारलसम हा असा शब्द महत्वाचा आहे. क्वारलसम चाइल्ड का जो तक्रारखोर मुलगा आहे तो नेहमी आता वर्गामध्ये काय करतोय? ट्रबल मेकर ठरतो आहे, दुसऱ्याला त्रास देणारा ठरतोय. त्यामुळे क्वारलसम हा पर्याय तुमचा पहिलाच बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज टू फिल इन द ब्लँक्स इन द गिव्हन सेंटेन्स. पोएट्स युजली पजेस. जे पोएट असतात, कवी असतात, त्यांच्याकडे जनरली काय असतं मित्रांनो? इमॅजिनरी नाही, इमॅजिनेटिव्ह माइंड असतात. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फॅकल्टी असते. कशी फॅकल्टी असते? क्रिएटिव्ह आहे. ते त्यांच्या इमॅजिनेशनच्या जोरावर काहीतरी नव्यानं संकल्पना सुचवू शकतात. त्यामुळे इमॅजिनरी माइंड नसतात मित्रांनो, इमॅजिनरी माइंड नाही, इमॅजिनेटिव्ह माइंड असतात. इमॅजिनेटिव्ह म्हणजे हॅव्हिंग ऑर शोईंग क्रिएटिव्हिटी ऑर इन्व्हेंटिव्हनेस. नव्यानं काहीतरी क्रिएट करणं, काहीतरी इन्व्हेंट करणं, यासाठी जी काही फॅकल्टी हवी आहे तुम्हाला, जी काही क्रिएटिव्ह फॅकल्टी तुमच्याकडे हवी आहे, त्याला आपला इमॅजिनेटिव्ह माइंड असं म्हणा. इमॅजिनेटिव्ह माइंड दॅट असिस्ट्स देम टू राईट पोएम. आणि त्याचा काय परिणाम होतो त्या इमॅजिनेटिव्ह माइंडचा? दॅट असिस्ट, असिस्टचा अर्थ होतोय मदत. जसं आपण असिस्टंट म्हणतो ना, असिस्टंट म्हणजे मदतनीस. असिस्ट हे क्रियापद आहे, करता एकवचनी म्हणून क्रियापदाला यस जोडून द्यायचा. असिस्ट देम टू राईट पोएम्स. या ठिकाणी तुम्हाला इमॅजिनेटिव्ह आणि असिस्ट पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर जे आहे ते बरोबर सापडतंय. नेक्स्ट बघायचं, माय फादर डॉट डॉट गुड डॉक्टर हु विल क्युअर माय फ्रेंड्स इलनेस. ॲप्रोप्रिएट वर्ड वापरायचा आहे, क्रियापद वापरायचं आहे. माय फादर नोईंग असं म्हणणार नाही, कारण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद पाहिजे होतं. बी प्लस व्हर प्लस आयएनजी अशी रचना असते, त्यामुळे नोईंग या ठिकाणी ॲप्रोप्रिएट बसत नाही. नोज बरोबर बसेल. माझ्या वडिलांना एक चांगला डॉक्टर माहित आहे का जो तुझा आजार बरा करू शकतो. या ठिकाणी अर्थाप्रमाणे सिंपल प्रेझेंट टेन्स घ्या. फादर एकवचनी करता म्हणून क्रियापदाला यस जोडायचं. नोज पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचे. नो हा अनेक वचनी आहे, करता एकवचनी, त्यामुळे नो चालणार नाही. आणि नोन लक्षात ठेवायचं, नो, न्यू आणि नोन. नोन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप कधीच एकटं येत नाही, त्याच्या अगोदर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. इथं काहीच आलेलं नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील चुकला. आता एकच राहिला, पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. आणि याच्यातला शेवटचा आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिव्हन सेंटेन्स. पुन्हा एकदा आपल्याला वाक्यामध्ये पंक्च्युएशन मार्क साठी आलेला प्रश्न आहे. द किंग दो टू हिमसेल्फ शुअरली नो वन विल एव्हर टेक द प्लेस ऑफ मॅन कंडेम्ड टू डेथ. आता द किंग दो टू हिमसेल्फ, या ठिकाणी तुम्हाला अर्थाप्रमाणे काय घ्यायचे बघायचं. आता द किंग थॉट टू हिमसेल्फ. किंग स्वतःशीच बोलतो आहे. काय बोलतो आहे हे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहू शकता. कॉमा करून विलग करायचं, स्वल्पविराम. आणि तो स्वतःशीच काय बोलतोय, काय विचार करतोय? शुअरली, पुन्हा स्वल्पविराम द्यायचं. इथं थोडंसं वाक्यात ब्रेक पडतो. शुअरली नो वन विल एव्हर टेक द प्लेस ऑफ अ मॅन कंडेम्ड टू डेथ. या ठिकाणी त्या व्यक्तीच्या तोंडचं बोलणं जे आहे, लक्षात ठेवायचं, व्यक्तीचे जे विचार आहेत हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मांडलेले आहेत आणि विधानार्थी वाक्य असल्यामुळे शेवटी पूर्णविराम दिला. हे वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करा. तरी बाकीचे बघूया. द किंग थॉट टू हिमसेल्फ. थॉट टू हिमसेल्फ अशा प्रकारे फ्रेज आहे, या ठिकाणी चुकीच्या प्रकारे पूर्णविराम म्हणजे स्वल्पविराम वापरल्यामुळे ते वाक्य चुकलेलं आहे. हा स्वल्पविराम इथे पाहिजे होता, लक्षात ठेवायचं. स्वल्पविराम चुकीच्या जागी वापरला.
एक छोटासा स्वल्पविराम देखील वाक्य चुकवतो, लक्षात ठेवा, कारण स्वल्पविराम अर्थात बदल करतो. आणि नंतर द किंग थॉट टू हिमसेल्फ, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेले आहे, शुअरली नो वन विल एव्हर टेक द प्लेस ऑफ अ मॅन कंडेम्ड टू डेथ. शुअरली याच्यानंतर तुम्हाला इथं स्मॉल पॉज आहे, हे तुम्हाला स्वल्पविराम देणं कंपल्सरी होतं. स्वल्पविराम दिलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील चुकला. आता फक्त राहिलेलं तुम्हाला पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचं आहे. द किंग थॉट टू हिमसेल्फ, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये शुअरली, कॉमा, नो वन विल एव्हर टेक द प्लेस ऑफ अ मॅन कंडेम्ड टू डेथ, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, हे वाक्य बरोबर येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर तुमचं सापडतंय. आलं लक्षात? अशा प्रकारे हे 25 प्रश्न होते मित्रांनो. याचं जे विश्लेषण आहे मी सविस्तरपणे मांडलेलं आहे आणि मी जे बोलतो आहे हे सगळंच्या सगळं मी बॅच मध्ये देखील शिकवलेलं आहे. त्यामुळे बॅचच्या पलीकडे याचं एकही उत्तर जात नाही, लक्षात ठेवा. इतकी परिपूर्ण ही बॅच आहे आपली. तर या ठिकाणी मी दररोज अशा एक एक व्हिडिओ अपलोड करणार आहे जुन्या तलाठी भरतीच्या पेपर मधला. तर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनल जॉईन करा. इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर या चॅनलवर तुम्हाला निश्चितच असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आजच्या लेक्चरमध्ये अपेक्षा करतो तुम्हाला एक्झॅक्टली तलाठी भरतीचा प्रश्नपत्रिका कशी असते, प्रश्न येतात कसं, प्रश्नाचं स्वरूप कसं हे तुम्हाला समजलेलं असेल. भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.